रविवारी सकाळीच ठरला माझ्याकडे कोल्हापुरी मटणाचा बेत। इथे तांबडा रस्सा मस्त असा तयार झालेला आहे बघा, आणि हा आहे पांढरा रस्सा, आमच्याकडचा फेमस असा कोल्हापुरी पांढरा रस्सा। कोल्हापूर भागामध्ये तांबडा पांढरा रस्सा आणि सुकं मटण भाकरी हे खूप फेमस आहे। तोच पांढरा रस्सा मी घरी केलेला आहे, आमच्याकडे हा केलाच जातो। तर इथे गरमागरम भाकरी सुद्धा चालू आहेत। ह्याला तांबडा रस्सा किंवा मटणाचा रस्साही म्हटलं जातं। कड बघा किती मस्त आलाय, आणि इथे आहे सुकं मटण। जिरा राईस पण केलेला होता सोबतीला। सहसा आमच्याकडे नॉनव्हेजचा बेत हा रात्रीच असतो, दिवसा कधीही नसतो। पण हा जो मी बेत केलेला तो कोणाला तरी देण्यासाठी केलेला। रविवारी सकाळी हा मी सगळा नॉनव्हेजचा घाट घातलेला, आणि फायनली इथे माझं सगळं जेवण झालं आहे। डब्यात भरून देण्याआधी मी इथे सगळं ढवळून घेते, म्हणजे मसाला एकजीव होईल। आणि रश्श्याला कट बघा किती सुंदर आलाय। हा कोल्हापुरी मसाला आहे त्याच्यामुळे कट आलाय, आमचा जो घरगुती कोल्हापुरी मसाला असतो। आणि इथं सुक्कं मटण पण तयार झालं, हे सुद्धा मी डब्यामध्ये भरून ठेवलं आणि थोडंसं वरती कट टाकला जेणेकरून ते दिसायला खूप सुंदर दिसावं। आणि ते थोड्याफार भाकरीही केलेल्या आहेत, एक 7-8 मी भाकरी केलेल्या, कारण भाकरी सुद्धा द्यायच्या होत्या मला। इथे आता डब्यात भरणं चालू आहे, आणि हे नॉनव्हेजचं जेवण खूपच सुंदर झालेलं आहे। तसा मला फोनही आला।